नमस्कार. कथेचं नाव स्मिता. लेखक अक्षय संत. रूढ सौंदर्याच्या गोऱ्या पान व्याख्येत न सामावणारं तुझं सावळं रूप, राधेसारखंच. तुझ्या वाटाला आलेलं आयुष्यही राधेचंच. नियती तरी काय विलक्षण खेळ खेळते ना. शापित यक्ष असतात हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण शापित यक्षिणी सुद्धा असतातच की. मीना कुमारी, मर्लिन, सिल्विया प्लॅथ आणि तशीच स्मिता पाटील. स्त्रीत्वाचा काळाशार डोह तुझ्या चेहऱ्यावर अजन्म हिंदकळत राहिला, त्या कालियानं व्यापलेल्या यमुनेच्या डोहासारखा. स्त्री ही उपभोग्य वस्तू, स्त्री ही मन नसलेलं शरीर यंत्र. स्त्री अशी, स्त्री तशी. तिनं उंबरठा ओलांडू दे किंवा पुरुषांच्या डोळ्यात मिरच्यांच्या गोण्या ओतू दे, तिच्याकडे पाहण्याची पुरुषांची नजर तीच. त्याच नजरेच्या कॅलिडोस्कोप मधून आम्हाला स्मिता पाटील दिसत गेली. कधी सोनाबाई म्हणून, कधी कविता म्हणून, तर कधी नागी म्हणून. कोण होतीस तू नक्की? पुरुषाला आव्हान देणारी प्रकृती की सोसाटणाऱ्या वादळासारखी पिसाटलेली जगण्याची स्वीकृती? स्त्रीनं स्त्रीसारखं असावं. अहो, पण म्हणजे कसं? एका चौकटीत बंदिस्त. चौकट काय ती फक्त स्त्रीला? पुरुषाला सगळे रस्ते खुले. तुला हा अन्याय कधीच स्वीकारता आला नाही. स्वीकारायचा प्रयत्न केलास तेव्हा पचवता आला नाही, आणि म्हणूनच तू सुलभा किंवा कविता म्हणून जगलीस. एखाद्या जिग्सॉ पझल सारखं आयुष्य तुझं, क्षणांच्या माळा तोडत जोडत बनलेलं, पण प्रत्येक क्षण अतीव उत्कट, विशाल आणि पूर्ण. तुझ्या डोळ्यांत तुझं विश्व सामावलेलं होतं. तुझे सगळे व्यापताप, तुझी जगण्याची ओढ, तुझी सुख दुःख आणि तुझ्या मनात सतत रिमझिमणारी ती पाऊस ओली गझल, सगळं काही तुझ्या डोळ्यांत होतं. भूमिकामध्ये आरशांच्या विविध कोनांमधून तू स्वतःला पाहत राहतेस ना, तीच तू होतीस. तुटलेल्या काचांच्या तुकड्यात स्वतःला शोधणारी तू. कधी कधी मूड आला तर लिहायचीच काही बाही, शब्द गुंफत राहायचीस. काय मिळत होतं असे शब्द गुंफून? क्षणभराच्या साफल्याची झूल की मनभराच्या वैफल्याची भूल? असलेच काही विचार करत आभाळ निरखत राहायचीस, रडायची स्वतःशीच. धुवून टाकायचीस त्याच पाण्यानं सगळ्या दुःखांची निरर्थक जळमट एकदाच, आणि पुन्हा एकदा नवा रंग चढवून उभी राहायचीस कॅमेरा समोर. पण बाई ग, पाण्यानं फक्त दुःख धुतली जातात, काळे निळे डोह नाही. तुझ्या आत उसळणारे, भिरभिरणारे ते डोह टिपण्यात कॅमेरा सुद्धा तरबेज झाला होता. पण स्मिता, तू जगलीस. आयुष्यातल्या साऱ्या सुखदुःखांचे अर्क पचून, सारं हलाहल घोटाघोटानं रिचून तू सुंदर जगलीस. आणि एका श्वासानं त्या सगळ्यातून अलगद पाय मोकळा करून निघूनही गेलीस. मागे उरलं तो यक्षिणीचा सालंकृत शाप आणि काही धुसर, काही स्पष्ट प्रतिमांची रिकामी कोंदणं. कळे न मी पाहते कोणाला, कळे ना हा चेहरा कोणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे, तुझे हसू आरशात आहे. धन्यवाद. वल्लरी प्रोडक्शनचं हे यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.